नमस्कार, मी आमिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय माझा मिड डे. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराची. शरद पवार यांनी केलेल्या ट्विटला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. बंद होणाऱ्या 76% कंपन्या या अकार्यक्षम आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. चाकण एमआयडीसी मधल्या कंपन्यांवरून शरद पवार यांनी ट्विट केलेलं होतं. यामधल्या काही कंपन्यांची नोंद झाली पण त्या कधीही सुरू झाल्या नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं आहे. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात. म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली. सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत. सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत. ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतायत. मात्र आता माझ्या ट्विट नंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या. ही फक्त बोंब आहे. हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सत्य नाही. महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर 1 होता. महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि महाराष्ट्र उद्योगामध्ये 1 नंबरच आहे. दरम्यान शरद पवारांना फेक नरेटिव्ह पसरवण्याची सवय आहे अशी टीका मंत्री विखे पाटील यांनी केली. तर आम्ही महिन्याभरानंतर परत चाकणमध्ये येणार आहोत. अडचणी सुटल्या नाहीत तर सरकारला महागात पडेल असं प्रत्युत्तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिलंय. आता शेवटी मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर मी काय सांगणार आहे. जो फेक नेरेटिव्ह सातत्यानं खरं म्हणजे पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहे, परंतु त्यांचं संपूर्ण जे वाटचाल पाहिली ती अशाच पद्धतीने फेक नेरेटिव्ह पुढे गेलेली आहे. म्हणून तर आज त्यांच्या पक्षाची अधोगती झालेली आहे. याच विखे पाटील साहेबांना सांगायचंय, तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये पेपर फुटला. हे 2 वर्षापूर्वी मी सांगत होतो, तेव्हा हेच विखे पाटील म्हणले होते रोहित पवार फेक नरेटिव्ह स्प्रेड करतायत, रोहित पवारवर FIR झाले बाहेर. ते आज सिद्ध झाले, ते मॅटली सिद्ध केलेलं आहे की त्यात भ्रष्टाचार झालेला आहे. राजीनामा पहिला देता का ते आधी सांगा, मग पवार साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करा. फेक नरेटिव्ह काय नाही, हे आकडे खरेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधल्या बऱ्याच कंपन्या महाराष्ट्राला सोडून बाहेर जात आहेत. या सगळ्या विषयावर जर चर्चा करायची असेल आम्ही तयार आहोत, पण या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांमध्ये धाडस आहे का हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल. शेकडो कोटींचा व्यवहार करून शहा आणि आयोगानं पक्ष विकला असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय. राऊतांच्या आरोपांना भाजपचे बन आणि